मित्रांनो नमस्कार. मी तुमचा रवी पाटील. शेतकरी वर्षभर ज्या गोष्टीची वाट बघत असतो, ती गोष्ट म्हणजे ही. वर्षभर मेहनत करून आपल्या पोटासाठी जी गोष्टीसाठी धडपडत असतो ना, ते म्हणजे हे. ही वर्षाची शेतकऱ्याची पुंजी रोटी म्हणायचं. वर्षभर कष्ट केलेल्याचा ह्याचा आता हे शाळू काढायचे, खोडायचे, वाळवायचे आणि आपल्या घरी नेऊन व्यवस्थित वर्षभर पुरेल असं ठेवायचं. ही शेतकरी राजाची वर्षभराची मेहनत आहे. त्यामुळे त्याला करावंच लागतं. अशा गोष्टी शेतकऱ्याकडं असतात. त्यामुळे शेतकऱ्याला शेतकरी राजा म्हणतात. ही शेतकऱ्यानं केलेल्या मेहनतीचं फळ आहे. एकंदरीत तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ही शेतकऱ्यानं आपल्या वर्षभर आपण जी मेहनत केली असते शेतकऱ्यानं, त्याची मेहनतीचं फळ आहे बरं का. आणि मेहनत करून जी स्वतःसाठी अन्न तयार करायचं असतं, ते आनंद वेगळा असतो आणि ते शेतकऱ्याकडे असतो. आणि शेतकऱ्यासारखा तुम्हाला सांगतो मित्रांनो, दिलदार माणूस कोणच नाही आहे. शेतकऱ्याच्या जीवावर पक्षी, किड्या, मुंग्या, प्राणी हे सगळे त्याच्याच जीवावर जगत असतात. विचारा बरोबर कसं, कारण हे धान्य ते खाऊन जे राहील ते शेतकऱ्याच्या पदरात येतं. ही शेतकरी राजाची गोष्ट आहे. तुमच्या लक्षात आलं का? शेतकरी राजा म्हणजे एक शेतकरी राजाच म्हणता येईल माझ्या तर हिशोबानं. कारण शेतकरी राजासारखा ह्या जगात कोणच मोठा नाही. मी तर म्हणेन किती पण पैसा असू दे, किती पण केवढा पण माणूस असू दे, पण शेतकरी राजा तो शेतकरी राजाच. त्यालाच राजा म्हणावं लागेल. नाहीतर कोणाला राजा म्हणू शकत नाही तुम्ही. शेतकरी हा सगळ्यापेक्षा मोठा राजा आहे का? तर त्याच्या जीवावर भरपूर जण जगत्यात, राहत्यात, मोठे होतात म्हणून त्याला शेतकरी राजा म्हणतात.